शिलेगाव पोलिसांनी अवैध वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई करत जोडेगाव परिसरात साठवून ठेवलेली अंदाजे 150 ते 175 ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे। या कारवाईमुळे अवैध वाळू साठवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। 10 जुलै 2026 रोजी पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या आदेशानुसार शिलेगाव पोलिसांचे विशेष पथक हद्दीत अवैध धंद्याविरोधात गस्त घालत होते। त्यावेळी जोडेगाव येथील स्मशानभूमी लगतच्या गायरान क्षेत्रात अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला। तपासणी दरम्यान त्या ठिकाणी एकूण 9 मोठे वाळूचे ढिगार आढळून आले। पोलिसांच्या पाहणीत या ठिकाणी अंदाजे 150 ते 175 ब्रास वाळूचा अवैध साठा असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यानंतर संपूर्ण साठ्याचा पंचनामा करण्यात आला। हा वाळू साठा संबंधित पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालयाकडे अहवाल पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल योगेश हरणे, हरीश सोनवणे तसेच पोलीस अंमलदार अर्जुन तायडे, सुनील राठोड, पियुष राजपूत आणि स्वप्नील नरोडे यांनी यशस्वीपणे पार पाडली। अवैध वाळू उत्खनन आणि साठवणुकीविरोधात शिलेगाव पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहे। दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा आला तरी कुठून याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे का? जाणीवपूर्वक या भागातील कर्मचारी हे दुर्लक्ष करत आहेत का? असा प्रश्नही या कारवाईनंतर आता उपस्थित होत आहे।